मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 12 जण हे एकाच गावातील असल्यानं आज बापूगाव येथे त्यांच्या पार्थिवावर एकत्रित सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, पालघरचे स्थानिक खासदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. अपघातातील 25 जखमींवर सध्या उपचार सुरू असून काही जखमींवर धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागाने त्यांचे पालकत्व स्वीकारले असल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदत जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. जखमींच्या नातेवाईकांसाठी रुग्णालय ते गाव प्रवास तसेच राहण्याची संपूर्ण व्यवस्था आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येत असून प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यामध्ये एकूण 13 व्यक्ती मृत्यू पावलेले आहे. बापूगाव व लाखतपाडा येथील 12 और वांगर्जे येथील 1 असे एकूण 13 व्यक्तीचं निधन झालेलं आहे. आणि वेदांत हॉस्पिटल येथे 17 कुटुंब भरती आहे. कालच मुख्यमंत्री मोदींनी या कुटुंबाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून भावना जाहीर केलेल्या आहे. कल्पना आहे तुम्हाला, तुमच्या माध्यमातून जाहीर सुरू झालेली आहे. लवकरात लवकर ती मदत मिळेल. सोबतच हे सर्व कुटुंब जे आहे त्या कुटुंबांना आदिवासी विकास विभाग पालकत्वाची भूमी जबाबदारी स्वीकारून 100% विशेष लक्ष देऊन वेळोवेळी येणारं सहकार्य, वेळोवेळी अडचण ते पूर्ण करण्यास आदिवासी विभाग पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. आज अंत्यविधीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या या जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आलेले आहे, आमचे खासदार आलेले आहे, आमचे सर्व पदाधिकारी आलेले आहे, गावकरी बंधू आलेले आहे. निश्चितच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे, दुःखदी घटना. अशी तरी आपल्याला आता सर्वांना सहन करण्याची शक्ती सर्वांनी प्राप्त केलेली आहे आणि निश्चितच आम्ही ही कधी अशी घटना विसरणार नाही.